आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या दादा ताई या 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 अहो या ना ताई, बसा बसा बसा. बसा. मी पाणी घेऊन येते. जरा लहान आहे घर आमचं. नाही नाही किती छान आहे तुमचं घर. मला खूप आवडतात अशी घरं. ताई मी आपल्या सगळ्यांसाठी चहा टाकते, तुम्हाला चालेल ना? हो ताई, पण उगाच तुम्हाला त्रास कशाला असू दे. अहो काय ताई, असं सारखं सारखं नका बोलू. थांबा मी टाकतेच. अहो ऐकलत का? जरा इकडे या. हाय. अहो इकडे या ना. द्या इकडे. बरोबर अनहायजिनिक आहे ना, कसं चालेल तुम्हाला? मी ठेवून येते. द्या इकडे, तहान लागलीये मला. आणि काय रस्त्यावरचा वडापाव, रस्त्यावरचा डोसा सगळं झालंच आहे की. मग आता पाणी प्यायला काय? गोड पाणी आहे. काय रे, कुठल्या हेडलाईन्स मुळे इतका अपसेट झालायस? हेडलाईन्स? आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे तुला माहित असतं का? तुला फक्त तुझा बिझनेस, मीटिंग, डील्स बस. काय एवढी चिडचिड करतोयस? त्रास होतोय मला. आमचा? प्लीज. अरे मग नीट सांग ना, व्हॉट इज बॉदरिंग यू? तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मोनिशा? हा आहे. आता काय तिचं टेन्शन घेतलंयस? यशोधरा तुला काहीच माहित नाही? अरे तू नीट सांगशील तर कळेल ना आम्हाला अरविंद. मोनिशा गायब आहे. मोनिशा काय मस्करी करतोस अरविंद? यशोधरा मस्करी करत नाहीये. सकाळपासून मोनिशा गायब आहे. तिचा थांग पत्ता लागत नाहीये. शन्या घरी एकटी आहे, बाप जेल मध्ये, ही गायब. तिचा फोन सुद्धा लागत नाहीये, बंद आहे फोन तिचा. काय सांगतोस तू? इज दिस फॉर रिअल? आय मीन, अरे पण आम्हाला काहीच माहित नाही. आणि ऑफकोर्स शनाचा फोन आला होता. ती काहीतरी रॅन्डम बोलत होती, आम्हाला कळलंच ना, आम्ही कामात इतके बिझी होतो. ती काहीतरी म्हणत होती मम्मा कुठे माहित नाही, फोन लागत नाहीये. आय थॉट नेहमीप्रमाणे मोनिशा कुठेतरी गेली असेल. Oh, now I get it. She was trying to gather information. पण अरविंद आम्हाला कळत नाही. तुला जर हे कळलं होतं तर तू आम्हाला फोन का नाही केला ऑफिस मध्ये? मी म्हटलं फोनवर सांगण्यापेक्षा तू घरी आल्यावर तुझ्याशी बोलेन मी. गॉड, now I get. पोर शनाया, काय अवस्था झाली असेल तिची? अशा परिस्थितीत माणूस काय करणार? शन्या प्रचंड टेन्शन मध्ये. पण काय रे, हे सगळं तुला कसं कळलं? माझं तिच्याशी बोलणं झालंय. शनायाशी? हो. ओ. आणि म्हणूनच मी एक डिसिजन घेतलाय. डिसिजन? आणि तू? मला माहिती आहे या घरात डिसिजन घेण्याचा अधिकार, हक्क फक्त तुलाच आहे. तरी बोल ना. मला वाटतं की या अशा परिस्थितीमध्ये शन्याला एकटं घरी ठेवणं रिस्की वाटतं. म्हणून मी तिला सांगितलं की तू इथे म्हणजे आपल्या घरी येऊन राहा म्हणून. वेल अरविंद, आजपर्यंत या घरातले सगळे योग्य निर्णय आम्ही घेतलेले आहेत. बट येस, तुझा हा डिसिजन आम्हाला मान्य आहे. आम्हाला पण असं वाटतंय की काही दिवस आपण शनायाला इथे बोलवायला हवं. आफ्टर ऑल आमच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आहे ती. हो. आणि या घराची होणारी सून. सॉरी, सून नाही, फक्त आमच्या बेस्ट फ्रेंडची मुलगी. म्हणजे? हो, आम्ही तुला सांगितलं नाही का, अक्षय आणि शनायाचं लग्न आम्ही कॅन्सल केलं. यशोधरा काय बोलतेस तू? अगं लग्नाची तारीख पुढे ढकलली होतीस ना, आता लग्न कॅन्सल? आमचा मूड बदलला. मूड? खरं सांगू का, आता तिला इथे राहायला बोलवूया का याबद्दल पण आय हॅव माय डाऊट्स. मूड की नियत? ताई एक विचारू का? त्यानं प्रश्न विचारले तर राग येतो. हो का? मग राहू दे, माफ करा ताई. ताई हो, विचारा. ह्यांचं काय ऐकताय? मला काही रागबीग येत नाही. ह्या अशा कपड्यामध्ये तुम्हाला कसं तरी नाही होत का? हे माझे रोजचे कपडे, मी कम्फर्टेबल आहे. पण ह्याच्यात जेवण कसं बनवणार?
अरे बापरे, म्हणजे मला जेवण बनवायचंय? 4 माणसांचं जेवण बनवायचं तर मदत लागणारच ना. बरोबर आहे. अहो 4 जणांचा स्वयंपाक करायचा आहे, मदत लागणारच ना. मी अनुष्का, असं काय करताय? माझी कापड देते, तुम्ही बदलून घ्या. हा, नाही तर मी करू का स्वयंपाकात मदत? अगो बाई, नको नको, ताईच मदत करतील. चला ताई. ताई काय करतीलच मदत. ताई नाही येतं सगळं. ताई करतील. अहो काय बघताय, जा ना. काय, जा मदत करा. ताईंना सवय नसेल ना. नाही. हा, हे हाताला काय लागलं तुमच्या? हिरोगिरी. हा, काच घुसली. काच? अरे मग औषध पाणी करायला पाहिजे. चला चला, मलमपट्टी करून देतो. या चला. यशोधरा, मला आता असा संशय येतोय की मोनिशाला गायब करण्यामागे तुझा हात आहे. या जगात कुठे काहीही घडलं ना की मिस्टर अरविंद, तुम्हाला हे जे वाटतं ना की सगळं तुमच्या बायकोनीच केलंय, त्याचं आम्ही काहीच नाही करू शकत. आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन देणं ही आमची जबाबदारी पण नाही. तुम्हीच जबाबदार आहात यश आंटी. शनाया, तू? का? मला इथे बघून शॉक बसला का? अगं तसं नाही. मग कसा यश आंटी? हे बघा, तुम्ही बाकी कोणालाही आन्सरेबल नसाल, बट मला आहात. मला खरं खरं सांगा, माझी मॉम कुठे आहे? अगं, यू वोंट बिलीव्ह, आता अरविंद, अक्षय, आम्ही तुझ्या मॉमलाच डिस्कस करत होतो. आय एम सो सरप्राइज की ती कुणाला न सांगता निघून गेलीये. फोन ऑफ आहे. हाऊ बॅड इज दॅट? तुम्ही ऍक्टिंग का करत नाही आंटी? एक्सक्यूज मी? कारण तुम्ही हे जे नाटक करताय ना, त्यांनी बाकीचे इम्प्रेस होतील, मी नाही. कारण मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते यश आंटी. शनाया, बास. ममांशी या टोन मध्ये बोलायचं नाही. एक सेकंड, मी ना तुझ्यासारखी ममाच बॉय नाहीये. मम्मा म्हणाले की उठायचं, बस म्हणाले की बसायचं. स्वतःचा सेच नाही. शनाया, काम डाऊन. अक्षय, तू ऑल्सो काम डाऊन. आता ती अपसेट आहे. आम्हाला कळतंय की तू खूप अपसेट आहेस बेटा, पण तू काळजी करू नको. आपण तुझ्या मम्माला शोधणार. यश आंटी आहे की नाही? तुम्ही आहात म्हणूनच तर टेन्शन आहे ना यश आंटी. शनाया, ओरडू नका यश आंटी. मी सांगते ते नीट ऐका. जर माझ्या मॉमला तुम्ही कुठे लपवलं असेल किंवा गायब केलं असेल ना, तर कीप इन माइंड, मी माझ्या मॉमची मुलगी आहे. आणि मी इथे येण्याआधीच माझ्या मॉमची मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला जाऊन करून आली. कारण माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. पोलीस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी बोलत असताना मध्ये मध्ये बोललेलं मला पण आवडत नाही. शनाया, आणि नशीब समजा, मी माझ्या सुसाईड अटेम्प्ट बद्दल अजून पोलिसांना काहीच सांगितलेलं नाहीये. मी का अटेम्प्ट केला, मला कोणी प्रेशराईज केलं, लग्न कोणी पोस्टपोन केलं आणि मला कोणी ट्रिगर केलं, हे जर पोलिसांना कळलं तर? धमकी देतेस? ती पण आम्हाला? यशोधरा सरनाईकला? नाही, धमकी नाही, वॉर्निंग. आणि अजून एक, माझी सुसाईड नोट अजूनही सेफ आहे. सो माझ्या मॉमला टच करायचा विचारही करायचा नाही, नाहीतर पुन्हा एकदा लॉकअपची हवा. ओ, तुम्हाला तर सवय झाली असेल ना लॉकअपची. इनफ, हा इनफ. हा जो तुझा आगाऊपणा आहे ना, तो तुला खूप महाग पडू शकतो. ट्रस्ट मी, आम्ही काय करू शकतो याची तुला कल्पनाही नाहीये. सो यू नो, एन एल्डरली ऍडवाइस. खूप बोललीस, आम्ही खूप ऐकलं. आता जस्ट लीव. लीव. तुम्ही सांगितलेलं डोळे बंद करून ऐकायला मी काय अक्षय नाहीये. आय थिंक मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं, पण तुम्हाला कळलं नाही. शनाया, तू आता ममांना समजावणार? हो, तुझी होणारी बायको आणि या घरची होणारी सून. एक्सक्यूज मी? तू
तू आणि या घरची होणारी सून. हो, कारण आता तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, मला काय वाटतं तेच होणार. आणि जर तुम्हाला परत लॉकअपची हवा नको असेल तर माझं आणि अक्षयचं लग्न ठरलेल्या दिवशी लावून द्यायचं. नाहीतर काय करणार आहेस? सुसाईड नोट आणि पोलीस स्टेशन. हो, तुम्हाला डील्स फार आवडतात ना यश आंटी? तुमच्यासाठी 2 ऑफर्स आहेत. चॉईस इज युअर्स. एक तर माझं आणि अक्षयचं लग्न लावून द्या, आणि हे जर का करायचं नसेल तर मला 100 करोड द्या. मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. पुन्हा एकदा बोलणं ऐकलं नाही आम्ही. किती करोड? 100 करोड. अरविंद, ऐकलंस? हिच्याबद्दल काळजी वाटत होती तुला? हिच्याबद्दल यू वर सो स्ट्रेस, सो वर्कड आउट. बिचारी ही, ऐकलंस? हिला आपल्याकडून 100 कोटी रुपये हवेत. हिला या फॅमिलीची सून व्हायचं नाहीये, हिला या घरातले पैसे हवेत. राईट? अगदी अगदी बरोबर ओळखलंय तुम्ही मला. मला तुमच्या कोणाशी काही घेणं देणं नाही. मला 100 करोड द्या, मी तुम्हाला फ्री करते. शनया, बेटा तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो अंकल, आता तुमच्याकडे फक्त 24 तास आहेत. आणि मला माहितीये यश आंटी, माझ्या मॉम बद्दल सर्वात जास्त इन्फॉर्मेशन ही तुमच्याकडेच आहे. आणि जर 24 तासाच्या आत माझी मॉम घरी परत नाही आली तर मला पोलिसांकडेच मदत मागावी लागेल. खुशाल जा, आम्हाला नाही माहिती तुझी मॉम कुठे. तसंही तुझ्या आईला किडनॅप करून आमचा काय फायदा आहे? जशी तू तशीच ती. तुम्हा दोघींना फक्त पैसा हवाय. यू नो व्हॉट, आय हॅव माय डाऊट्स नाव. आम्हाला तर असं वाटतंय की हा सगळा जो प्लॅन केलायस ना तू, मम्मा गायब, माझी आई गायब, हा सगळा तुम्हा दोघींचाच प्लॅन आहे. एक सेकंड, माझ्या मॉम बद्दल काही उलटसुलट बोलायला मी ऐकून घेणार नाही. जर ऐकायचं नसेल तर गप्प राहायचं. तू आणि तुझी आई, यू बोथ आर ब्लडी गोल्ड डिगर्स. आणि शनाया, आता तुमचा प्लॅन कळला. फक्त आणि फक्त पैशांसाठी तुला अक्षयशी लग्न करायचं होतं. यू केअर अ डॅम अबाउट माय सन, राईट? ओके, मग आता तुमच्या बरोबर जे जे घडेल ना त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. तर यशोधरा सरनाईक आउट. हिच्या बाबतीतला अंदाजच चुकला. नशिबीचं खरं रूप इतक्या लगेच समोर आलं. अक्षय, अक्षय बेटा, आय एम सॉरी. अक्षय, आम्हाला वाटेल ती शिक्षा दे. आमचं चुकलं बेटा. या मुलीशी आम्ही तुझं लग्न लावून देणार होतो. या मुलीशी. अरविंद, थँक गॉड या मुलीचं खरं रूप आपल्या समोर आलं. आपला अक्षय वाचला. बेटा, आय एम सॉरी. तू वाटेल ती शिक्षा दे मम्माला. मम्मा हात सोडते. आय एम रिअली सॉरी बेटा. नाही मम्मा, तुम्ही माझी माफी मागू नका. तुमचं काहीच चुकलं नाहीये मम्मा. लोक किती लवकर बदलतात हे माहिती मला. पैशांसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात याची कल्पना आहे मला. नाही बेटा, तुझी मम्मा होता आम्ही विचार करायला पाहिजे होता. या मुलीशी तुझं लग्न झालं असतं तर तुझं अख्खं आयुष्य स्पॉइल झालं असतं बेटा. मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. गॉड, देवाचे आभार की आता या क्षणी आम्हाला काय वाटतंय माहिती अक्षय, या शनायापेक्षा श्रावणी कितीतरी पटीने बरी होती रे. ही श्रावणी कोण? एक गुणी मुलगी होती रे.
आपल्या अक्षयचं तिच्यावर प्रेम होतं. पण काय? डॅड, ती आता या जगात नाहीये. तिचा आणि तिच्या कुटुंबाचा अपघात झाला आणि बेटा, सावड स्वतःला रडू नको. तू असं रडलास ना तर तुझी श्रावणी जिथे कुठे तिला त्रास होणार. आय एम शुअर श्रावणी जिथे कुठे आहे ना बेटा, तिलाही असंच वाटत असणार की तू आनंदात जगावं. तुझं अख्खं आयुष्य तुझ्या पुढे आहे बेटा. बघ बाळ, धीर सोडू नकोस. आपल्या आयुष्यातून कुणी गेलं ना म्हणून माणूस जगणं सोडतो का? नाही ना. नाईलाजानं का होईना पण माणसाला जगावं लागतंच. सावड स्वतःला बेटा. बेबी, श्रावणी आणि तुझी साथ इतकीच होती. पण तू काळजी करू नकोस. मम्मा तुझ्यासाठी वर्ल्ड बेस्ट लाईफ पार्टनर शोधून आणणार आहे. ट्रस्ट मी. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना बेटा? मम्मा तुझ्या आनंदासाठी काहीही करेल बेटा. आय विल फाइंड यू युअर गर्ल. आय विल. अक्षय, हे सगळं कधी घडलं? तू मला का नाही सांगितलंस? ह्या सगळ्या गोष्टी तुला तुझ्या बापाशी शेअर कराव्याशा वाटल्या नाहीत? डॅड, मी चुकलो डॅड. मी हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करायला होतं डॅड. कदाचित आज श्रावणी माझ्या बरोबर असते. हा प्रयत्न तर नक्कीच केला असता मी. तुझी मम्मा तुम्हा दोन्ही मुलांच्या फिलिंग्सशी जी काही खेळते ना, बघून खरंच मला आता भीती वाटायला लागली. नाही डॅड, मम्मा कधीच चुकू शकत नाही. तुमच्या ममाने तिच्या प्रेमाची पट्टी तुम्हा दोन्ही मुलांच्या डोळ्यावर इतकी घट्ट बांधली आहे ना बाळा, की आजूबाजूचा अंधार तुम्हाला दिसतच नाहीये. जाऊ दे. हे बघ अक्षय, यानंतर तुला जसं वागायचं आहे तसंच तू वागायचं आणि तुझ्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी हा बाप खंबीरपणे उभा असेल. दादा, तुमची गाडी दुरुस्त करून आणून ठेवली. हो का? अरे वा, थँक्यू. बदलले कपडे? हो, बरं झालं. ताई, भाकरी करता येतात? भाकरी मी आंबोळ्या येतात त्यांना, बेस्ट एकदम. अगं बाई, हो का? पण भाकरी आलीच पाहिजे बाईच्या जातीला. बरोबर आहे, बरोबर आहे. ताई, तुम्ही शिकवलं तर जमेल मला. हा, दाखवते. हा, या इथं बसा, पाठ घ्या. मिस अनुष्का,
लक्ष कुठे असतं तुमचं? किती जोरात चटका लागला? चूल विजत आली आहे. मी करतो, थांबा. अहो नको नको, तुम्हाला नाही जमणार. मला येतं, मला सगळं येतं. थांबा तुम्ही. पाणी द्या. हे घे, हे घे. कशाला मध्ये यायचं ना, करत होतो आम्ही दोघी. अहो बघितलं का, बायकोचा हात भाजला तर नवरा कशी फुंकर घालतोय, आणि नवऱ्याला ठसका लागला तर बायको प्रेमानं पाठीवरून हात फिरवते. तुम्ही कधी केलं का? नाही 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 ताई, नवरा बायको नाही होत आम्ही. मग हो, नाही होता मी नवरा बायको नाही होत. कोणी कोणासाठी एवढं करतं का? नेमकं तुमच्यात नातं काय आहे?